सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागलं। तर काय विषय पब्लिक मी लॉगर होता म्हणजे आदित्य खामकर। सकाळ सकाळी सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली की पुढे रस्त्याला लय बेकार झाड पडलेलं आहे आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे डायरेक्ट पाणी रस्त्यावरून उभं राहिले। पुढे जाऊन मोठ्या गाड्या पाण्यात फसू नये म्हणून आम्ही अलीकडेच गाड्या थांबायला चालू केलं आणि या गाड्यांमधले काही जण इतके हुशार होते का आमचं ऐकतच नव्हते आणि पुढे जाऊन पाणी पण परत मागे वळून येत होते। पण या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाने लयच बेकार धुमाकूळ घातलाय आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने जरा जास्त धुमाकूळ घातलाय। तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला का नाही आणि कोणत्या जिल्ह्यात झाला तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा। इथून पुढे जाऊन लोक पाण्यात अडकू नये म्हणून आम्ही सकाळ सकाळी भर पावसात गाड्या थांबवायचं काम करत होतो। आमचं हे काम तुम्हाला कसं वाटलं तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि गाड्या थांबता पावसाचं प्रमाण बेवडा लागला म्हणून आम्ही रेनकोट आणले पण गाड्या थांबवणं काही सोडलं नाही। काही गाड्यावाले आमचे एकदम शांतपणे ऐकायचे मागं वळून जायचे इथून आणि एक जण मागं काढून लागला की दुसरा यायचा आम्ही दुसऱ्याला पण सांगायचो आणि तेवढं त्या मोठ्या गाडीवाल्याने आम्हाला बोलवलं म्हणे बाबा पुढे नाला बेकार पाणी साचलेलं आहे म्हणे। म्हणलं तुम्ही आम्हाला सांगू राहिले पण आम्ही त्याच्यासाठीच किती गाड्या थांबू राहिले। गाड्या थांबून आम्ही थकलो होतो म्हणून पहिलं मंडळात जाऊन देवीची आरती करून घेतली आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी असं गाव दाखवणार जे रात्रभर पाण्यात होतं ते बघूच आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये। तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका। युट्यूब वर बघत असाल तर सबस्क्राईब करून टाका।